मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातला एक विरोधाभास आपल्याला लक्षात आला आहे का? एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10वी आणि 12वीला 80% अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे भरमसाठ वाढलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला विभिन्न प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय स्तरावरून घेतल्या जाणाऱ्या संपादन चाचण्या यांमध्ये 75% ही गुण मिळवणारे विद्यार्थी अत्यल्प आहेत. हा विरोधाभास का निर्माण झाला? यामागची कारणे काय आणि ही स्थिती जर परिवर्तित करायची असेल तर काय करायला हवे हे समजून घेण्याकरिता हा व्हिडिओ नक्की पहा. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी आणि शैक्षणिक चिंतन याकरिता एक यूट्यूब सिरीज सुरू करीत आहे, शिक्षणाची बाराखडी. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या यूट्यूब सेशनचा विषय आहे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, स्टेट लेवल अचिव्हमेंट सर्वे, स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे किंवा परक यासारख्या सर्वेक्षणात्मक पद्धतीने केल्या जाणाऱ्या अचिव्हमेंट सर्वेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप कशा पद्धतीचे असते आणि अशा स्वरूपाची प्रश्नांची उत्तरे आपले विद्यार्थी देऊ शकतील यासाठी आपण काय करावे? सर्वप्रथम आपण न्यास स्लॅश यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काही वैशिष्ट्ये पाहूया. या प्रश्नामध्ये जे प्रश्नविधान असतात त्यांना स्टेम असा संबोध वापरला जातो. त्या स्टेमवर आधारित 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन्सपैकी योग्य पर्याय असतो त्याला की असे म्हणतात आणि इतर 3 जे पर्याय असतात त्याला डिस्ट्रॅक्टर्स असे म्हणतात. साधारणतः बहुपर्यायी प्रश्नांची रचना करणे सोपे आहे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी बहुपर्यायी प्रश्नांची रचना करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. याचे आव्हान सुरू होते प्रश्न निर्मितीपेक्षा त्यातील पर्याय निवडत असताना, कारण 4 पैकी एक योग्य उत्तर सहज लिहिलं जातं, मात्र पुढे जे 3 डिस्ट्रॅक्टर्स द्यायचे आहेत त्या संदर्भातली कुठलेही चुकीचे 3 पर्याय देऊन भागत नाही किंवा चालत नाही. उदाहरणार्थ, मला जर भारत देशाची राजधानी विचारायची असेल आणि मी पहिला पर्याय दिला दिल्ली, जे की झालं. आता मला खाली 3 डिस्ट्रॅक्टर्स द्यायचे असतील तर डिस्ट्रॅक्टर्स देत असताना, विचलक देत असताना मी त्यामध्ये जिल्ह्याचं ठिकाण, तालुक्याचे ठिकाण किंवा गावांचे नावं लिहिली तर ती योग्य किंवा प्रभावी डिस्ट्रॅक्टर्स ठरणार नाही. डिस्ट्रॅक्टर्स अशी असली पाहिजे की ज्या विद्यार्थ्याला उत्तर माहिती नाही तो विद्यार्थी त्या विचलकांकडे आकर्षित झाला पाहिजे. या पद्धतीची रचना आपल्याला विचलकांच्या संदर्भात करायची असते. नकारार्थी प्रश्न असल्यास त्यातील नकार ठळकपणे दिसून येईल अशी व्यवस्था केली जाते. चुकीच्या उत्तरांचे जरी विश्लेषण केले तर त्याचा अर्थ निघतो. एक उदाहरण पाहूया. जर प्रश्न विचारला आहे भारताची राजधानी कोणती आणि त्याला जर पहिला पर्याय दिला आहे मुंबई, दुसरा दिलेला आहे नागपूर, तिसरा दिलेला आहे दिल्ली आणि चौथा दिलेला आहे कलकत्ता. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर मुंबई असं उत्तर दिलं तर त्याचा अर्थ केवळ त्याला भारताची राजधानी माहीत नाही इतक्यापुरता मर्यादित नसून त्याला राज्याचीही राजधानी माहीत नाही असा अर्थ होतो. जे विद्यार्थी विचलकांना योग्य उत्तर समजतात त्याचेही इंटरप्रिटेशन करता येण्याची क्षमता या प्रश्नांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव या प्रश्नांमध्ये टाळलेला असतो. कुठल्याही प्रकारचा ग्रामीण, शहरी, लिंग आधारित, जाती आधारित, धर्म आधारित, भाषा आधारित तसेच ज्या इयत्तेकरिता किंवा ज्या वयोगटाकरिता ती प्रश्नावली विकसित करण्यात येत आहे त्या वयोगटाला अनुरूप असलेली भाषा निवडली जाते. शाळेबाहेरील जगताशी संबंध जोडून प्रश्न विचारले जातात. याचं आपण प्रत्यक्ष उदाहरण थोड्या वेळाने पाहणार आहोत. केवळ स्मरणावर आधारित प्रश्न नसतात तर ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन यांच्यासहच कोलॅबोरेटिव्ह थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इत्यादी विचार प्रक्रियेवर आधारित प्रश्नांचा समावेश या सर्वेक्षण प्रश्नावलीमध्ये केला जातो. आता आपण एका उदाहरणाद्वारे न्यास आधारित प्रश्न कशा पद्धतीने तयार करता येतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसे की भारत देशाची राजधानी कोणती आहे. साधारणतः या पद्धतीच्या प्रश्नाचा सराव आपण घेतो. वेगवेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तोच प्रश्न विचारत असताना इथे नकाशावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. दिल्ली हे उत्तर पाठ केलेलं असून जमणार नाही तर विद्यार्थ्यांना नकाशामध्ये दिल्लीचं स्थान कुठे येते हे ज्ञात असेल तर या प्रश्नांचे उत्तर देता येईल. नकाशा वाचन कौशल्य
यावर आधारित तो प्रश्न केलेला आहे. भारत देशाच्या राजधानीचे वर्णन करणारा पर्याय कोणता? आता या ठिकाणी भारताची राजधानी विचारत असताना त्या राजधानीची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना ज्ञात असतील तर ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. भारत देशाच्या राजधानीला दर्शविणारा पर्याय निवडा. भारतातील 4 महानगरातील 4 प्रसिद्ध इमारतींना दर्शविलेला आहे. हा झाला चित्र आधारित पर्याय असलेला प्रश्न प्रकार. या पद्धतीने समजपूर्वक वाचन करता येणारे विद्यार्थी उत्तरापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. भारत देशाची राजधानी कोणती हाच प्रश्न एक परंपरागत पद्धतीने जो विचारला जातो तोच प्रश्न विचारण्याच्या वेगवेगळ्या 4 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आता थेट आपण न्यास प्रश्नपत्रिकांमधील काही उदाहरणे पाहून त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी शाळेत जे शिकलेले असतात त्याचा अवलंब प्रत्यक्ष जीवनामध्ये कशा पद्धतीने करता येईल यावर आधारित हा प्रश्न आहे. चित्रावर आधारित प्रश्नाचे एक उदाहरण पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारले आहे, दूध खराब होण्यापासून आपण कसे वाचवू शकू सांग बरं. त्यावर विद्यार्थी म्हणतो, आपण ते पिऊन टाकले पाहिजे. यावर प्रश्न विचारलेले आहेत. शिक्षकाने कोणता प्रश्न विचारला आहे याचं उत्तर शब्दशः त्या वरच्या चित्रामध्ये आपल्याला सापडेल. मात्र खाली थोड्या उच्च पातळीवरचा प्रश्न विचारताना म्हटलेला आहे, यापैकी कोणता शब्द चित्रात दिला आहे. त्या चित्रावर आधारित पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे, चित्रात कोणता नामवाचक शब्द आला आहे. अर्थात मराठी भाषेच्या व्याकरणाच्या संदर्भाने इथे प्रश्न विचारलेला दिसून येतो. त्याखाली एक आकलनावर आधारित प्रश्न आहे. या चित्रात दाखविलेला मुलगा रिकामी जागा आहे, विनोदी, मंद, आजारी आणि लाजाळू. विद्यार्थ्याला केवळ वाचून समजून घेणे नाही तर एकंदर संपूर्ण प्रसंग लक्षात घेऊन या प्रश्नाचे उत्तर देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या विद्यार्थ्यांनी यावी याकरिता आपल्याला काय करणं अपेक्षित आहे तर परंपरागत पद्धतीने 15 मिनिटांमध्ये 20-30 प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी पटपट उत्तरं दिली, हा मोह टाळून विचार प्रक्रियेला चालना देणारे प्रश्न आपण विचारले पाहिजे. आपण सुरुवातीला प्राप्त होणाऱ्या उत्तरांवर समाधानी न राहता अधिक विचार करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. आपण अनेकदा केवळ माहिती वजा प्रश्न विचारतो आणि त्याचं एकच उत्तर असतं. मात्र एकापेक्षा अधिक योग्य उत्तर असणारेही प्रश्न असू शकतात आणि ते प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना अधिकाधिक विचार करण्यास प्रेरणा आपण देऊ शकतो. बालकांना आव्हानात्मक वाटतील असे प्रश्न आपण विकसित करू शकलो पाहिजे. असे प्रश्न आपण वर्गाध्यापनावेळच्या प्रसंगी विचारू शकलो पाहिजे. अध्ययन निष्पत्तींच्या पडताळणीसाठी आपण प्रश्न तयार करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. इयत्ता 5वीच्या मराठी विषयाच्या पाठ क्रमांक 7 अरण्यलिपी या पाठामध्ये एक वाक्य आलेलं आहे. वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. ह्या वाक्यावर आधारित किंवा या ठिकाणी स्क्रीनवर असलेल्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपण प्रश्न विचारू शकतो. साधारणतः या वाक्यावर किंवा त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न विचारताना कोणाच्या पायांचा आवाज होऊ नये, वाघ कशाचा आवाज होऊ नये किंवा वाघ पालापाचोळ्यातून का चालतो किंवा रिकामी जागा भरा, वाघ रिकामी जागा चालणे टाळतो या स्वरूपाचे प्रश्न आपण विचारतो. अर्थात जी माहिती वाक्यात दृश्य स्वरूपात आहे त्यावर आधारित आपण प्रश्न विचारतो. अशा स्वरूपाचे प्रश्न विचारल्या गेलेच पाहिजे. त्यांचं स्वतःचं एक महत्त्व आहे. मात्र केवळ इथपर्यंत न थांबता आपण ह्याच वाक्यावर आणखीन विचार प्रवर्तक प्रश्न विचारू शकतो का? त्याच वाक्यावर आधारित आणखीन काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याची काही उदाहरणे मी ठेवतो. वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी कुठून चालत असेल? वाक्यात सांगितलेलं आहे की पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. मग पण तिथे दिलेलं नाही आहे की तो कुठून चालतो. मग पुढचा प्रश्न तयार होतो की यासाठी तो कुठून चालत असेल? वाघ पायांचा आवाज का होऊ देत नाही? या पद्धतीने जेव्हा विचारांवर आधारित आपण प्रश्न विचारतो तेव्हा विद्यार्थी स्वाभाविकपणे अभिव्यक्त होत असतात आणि त्यांच्यामध्ये एक चर्चा घडून ते ज्ञानाची प्राप्ती करतात. पुढचा एक प्रश्न पाहूया. पालापाचोळा कोणत्या ऋतूत सर्वाधिक पडलेला असतो? वाघाशिवाय आणखी कोणते प्राणी पायांचा आवाज होणार नाही याची काळजी घेतात? पालापाचोळा यासारखे काही जोड शब्द सांगा. त्याखाली 2 वाक्य दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे या 2 वाक्यात काय फरक आहे? वाघाला पालापाचोळ्यातून चालता येत नाही, वाघ पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. या 2 वाक्यात काय फरक आहे? हा केवळ दृश्य आणि अक्षरांचा फरक नाही. कदाचित एखादा विद्यार्थी सांगेल वरच्या वाक्यात नाही शब्द आलेला आहे, खालच्या वाक्यात नाही हा शब्द नाही आहे. ठीक आहे, त्याचे उत्तर बरोबर आहे. त्याला म्हणायचं व्हेरी गुड.
आणखी सांगा बरं या दोन वाक्यात काय फरक आहे. या पद्धतीने चालता येणे आणि मात्र टाळणे आणि चालता न येणे याच्यातला जो मतितार्थ आहे, त्यातला जो भेद आहे, तो विद्यार्थ्यांना त्याचं आकलन होईपर्यंत आपण विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला पाहिजे. शिक्षकांनी प्रश्न विचारला, रिकामी जागेत चालणे हा शब्द न टाकता इतर कुठले समर्पक शब्द इथे बसू शकतात ते सांगा. विद्यार्थी विचार करून त्याचे उत्तर देऊ शकतात. वरील वाक्यातील पालापाचोळ्यातून हा शब्द काढून टाकला तर वाक्याचा अर्थ जर बदलणार तर काय बदल होईल. समजपूर्वक वाचन करण्यासाठी विद्यार्थी प्रेरित होतील. पालापाचोळ्यातून शब्द काढल्यामुळे वाक्याचा होणारा अर्थाचा अनर्थ याचा भाषिक आनंद आणि आकलन आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. वरील वाक्य अशा पद्धतीने पुन्हा लिहा की त्यात नये, नाही, नको असे शब्द येऊ नये, मात्र वाक्याचा अर्थ कायम राहावा. हे आव्हानात्मक प्रश्न आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तुम्हाला पायांचा आवाज न होता चालण्याची गरज कधी भासली आहे का? विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग घडले असतात. विद्यार्थी लपून छपून काहीतरी आपल्या घरी फिरताना, कधीकधी वर्गातही उठून जाताना आवाज होणार नाही याची काळजी घेतात. विद्यार्थी खुलतील, आपल्या अनुभवात विश्वातून याची उत्तरे देऊ शकतात. पालापाचोळ्यावर पाय पडला तर आवाज का होतो? इथे आता चिकित्सक विचार करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे की पालापाचोळ्याचा वर पाय जर पडला तर आवाज का होतो. आणि पुढे सर्जनशीलतेवर आधारित प्रश्न आहे की पालापाचोळ्यावर पाय पडला तरी त्याचा आवाज होणार नाही अशी पादत्राणे आपल्याला तयार करता येतील काय? किंवा असं काहीतरी युक्ती सुचवा की पाय पडला तरी पालापाचोळ्याचा आवाज व्हायला नको. मित्रांनो, केवळ परीक्षांचे निकाल चांगले लागावे म्हणून या प्रश्नांचा सराव वर्गामध्ये करून घेणे अपेक्षित नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये 21व्या शतकातील कौशल्ये आणि जीवन कौशल्ये यांचा विकास होण्यासाठी अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा सराव आपण वर्गामध्ये दैनंदिन कार्यामध्ये केला पाहिजे. लवकरच मित्रांनो, शिक्षणाशी संबंधित आणखी एखाद्या मुद्द्यावर चर्चा करूयात. धन्यवाद.